पापकर्माचे फलस्वरूप काटेरी वृक्षाचा जन्म. मी माझ्या व्यापाराच्या निमित्ताने आंध्र प्रदेशात असताना माझ्या भाग्याने पिटिकापुरम क्षेत्री येऊन पोहोचलो. श्री बापन्नाचार्युलूंचे घर शोधून काढले. त्यावेळी श्रीपाद प्रभू बापन्नाचार्युलूंबरोबर अंगणात बसले होते. त्यांच्या अंगणात एक काट्याचे झाड होते. त्या झाडाला श्रीपाद प्रभू मोठ्या श्रद्धाभावाने प्रतिदिन पाणी घालत असत. बापन्नाचार्युलू श्रीपादांना म्हणाले, हे काट्याचे झाड तुला एवढे का प्रिय आहे? संजीवनी वृक्षाचे रोप असते तर त्यावर प्रीती करणे योग्य झाले असते. तू त्या झाडास श्रद्धेने पाणी घातलेस अथवा न घातलेस तरी ते वाढणारच आहे. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, हे काट्याचे झाड पूर्वीच्या जन्मी आपल्या घरातील विश्वावधानी होते. स्वयंभू दत्तात्रेय बापन्नाचार्युलूंच्या नातवाच्या रूपाने अवतरित झाले आहेत. केवढे हे आश्चर्य! परंतु विश्वावधानी आजोबा परिहासाने म्हणत, केवढा हा देवद्रोह! त्याच या जन्मी काट्याच्या झाडाच्या रूपाने आपल्या अंगणात स्थित आहेत. मी, आई, मोठे भाऊ, श्री विद्याधरी, राधा, सुरेखा, व्यंकट सुबम्मा, सुब्बय्या श्रेष्ठींच्या घरी आणि नरसिंह वर्माच्या घरी मोठ्या प्रेमभावाने जेवण करत असू. हे आमचे वर्तन विश्वावधानी आजोबांना मुळीच आवडत नसे. ते क्रोधाने म्हणत, मल्लादी आणि मंदकोटा या दोन कुटुंबातील धर्मभ्रष्ट करणाऱ्यांना ब्राह्मण समाजातून बहिष्कृत करा. आज तेच आजोबा काट्याच्या वृक्षात दिसत आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष दत्तात्रेय आहेत याचे प्रमाण काय? असे कुतर्क करणाऱ्या विश्वावधानी आजोबा या काटेरी वृक्षाच्या रूपात जन्मले आहेत असे सांगून श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, माझी आई सदैव सर्व सौंदर्य स्वरूपिणी सुमती महाराणीस श्रेष्ठी आत्याघरची लेक मानित. एकदा त्यांनी तिला सन्मानाने जेवणास बोलवून तिची नूतन वस्त्रांनी ओटी भरली. त्यामुळे त्यांना आपला जन्म धन्य झाल्यासारखे वाटले. नरसिंह वर्मा आजोबांना विश्वावधानी नेहमी टोचून बोलत. त्याने आपल्या आजोबांची मृत्यूनंतर उत्तर क्रिया व्यवस्थितपणे न केल्यामुळे आणि त्यांचा पापभार अति झाल्यामुळे त्यांना काटेरी वृक्षाचा जन्म मिळाला होता. त्या काटेरी झाडास पाहून पूर्ववृत्तांत जाणून श्रीपाद प्रभूंना त्यांची दया आली. त्यांनी त्या झाडावर थोडे पाणी शिंपडून त्या अंगणातून बाहेर आले. श्रीपादांचे मुग्ध मनोहर रूप पाहून मला आनंदाचे भरते आले आणि नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. मी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरण कमलावर आपले मस्तक अत्यंत नम्र भावाने टेकविले. श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने मला कुरवाळले आणि म्हणाले, हे गुरुचरणा, उठ. हा काय वेडेपणा! तू पुनर्जन्म घेऊन माझ्याकडे आला आहेस. मी कापडांचा व्यापारी असल्याचे ओळखून बापन्नाचार्युलू म्हणाले, आमच्या सुनुल्यासाठी तुझ्याकडे कपडे आहेत काय? मी श्रीपादांना शोभतील असे कपडे काढून दिले. श्रीपाद प्रभू गुरुचरणास आत घेऊन आले आणि म्हणाले, आता तुला एक गंमत दाखवतो, ती तू बघ. त्याबरोबर बापन्नाचार्युलू सुद्धा होते. श्रीपाद प्रभू सर्वांना त्या काटेरी झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले, हे विश्वन्ना आजोबा, तुमच्या मुलांनी श्रद्धारहित श्राद्धकर्म केल्याने आणि बापन्नाचार्युलू सारख्या महापुरुषाची अकारण निंदा केल्याने तुम्हाला हा काटेरी झाडाचा जन्म मिळाला. हा गुरुचरण तुमचा पूर्वजन्मीचा पुत्र आहे. त्याच्या हातून श्रद्धापूर्ण भावाने मी आपले उत्तरकर्म करून घेईल. यासाठी तुमची संमती आहे ना? हे प्रभूचे वक्तव्य ऐकून आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो. त्या काटेरी झाडास आच्छादलेला विश्वावधानींचा प्रेतात्मा म्हणाला, यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते? श्रीपादांनी गुरुचरणास ते काटेरी झाड उपटून काढून त्यास अग्नी देण्यास सांगितले. गुरुचरणाने श्रीपाद प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे ते काटेरी झाड उपटून त्याचे दहन केले आणि नंतर स्नान केले. स्नानानंतर प्रभूंनी त्यास विभूती लावण्यास सांगितले. यावेळी श्रीपाद म्हणाले, भगवान शिव जे भस्म धारण करतात ते महायोगी, महान तपस्वी, महान भक्त, महान सिद्ध पुरुष यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराच्या दहनाची पवित्र विभूती असते. शिवप्रभूंच्या तेजोमय वलयात हे महात्मे ऐक्यस्थितीत विश्राम करतात. वानर, सर्प, गाय या पशूंची नकळत आपल्या हातून हत्या झाल्यास त्यांची न चुकता उत्तरक्रिया करावी. त्यांचे श्रद्धापूर्वक दहन करून अन्नदान करावे. मंत्रपूर्वक करण्याचा कोणताही विधी करण्याची येथे आवश्यकता नाही. आपल्या पूर्व ऋणानुबंधाने कोणत्या जीवाची नकळत हत्या झाल्यास त्याचे श्रद्धापूर्वक दहन करावे. असे केल्याने पापकर्मांचा नाश होतो आणि त्या प्राण्यास सद्गती मिळते. पूर्व काळात गौतम नावाचे एक महर्षी होते. त्यांची पत्नी अहिल्या एक महान पतिव्रता स्त्री होती. ते विश्वशांतीसाठी जमलेल्या
कोटी कमलाने यज्ञ केला होता. गौतम महर्षी आपल्या तपोबलाने घरासमोर अन्नधान्याचे पीक उगवीत असत. मानवाला आहाराशिवाय जीवन जगणे शक्य नाही. महर्षी गोधनाची सुद्धा वृद्धी करीत, तसेच गोअमृतासारख्या पदार्थांची निर्मिती करीत. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, यज्ञयाग न केल्यास विश्वनियंता, देवता आणि मानव यांच्या परस्पर सहकार्याने चालणारे जीवन निरर्थक होऊन धर्माला ग्लानी येते. माया निवारणासाठी, गोहत्येचे पातक निवारण्यासाठी गोदावरी नदी गौतम ऋषीच्या साहाय्याने अवतरित झाली. त्यांच्या या महान कार्यासाठी सारा जनसमुदाय अत्यंत ऋणी आहे. विश्वावधानी हा गौतम गोत्रातीलच होता, परंतु त्याचा संबंध गोत्रात जन्म घेण्यापुरताच होता. त्रेतायुगात पिठिकापुरम या क्षेत्रात सावित्री काटक नावाचा यज्ञ करण्यात गौतम महर्षीचा मोठा भाग होता. विश्वावधानींच्या भाग्यानेच त्याला पिठिकापुरम येथे जन्म मिळाला आणि अत्यंत दुर्लभ असे माझे दर्शन त्यास घडले. तो अयोग्य असला तरी त्याची माझ्या निर्व्याज प्रेम आणि करुणेने सद्गती मिळाली. ही सद्गती श्री दत्तात्रेय प्रभूंच्या कृपाप्रसादानेच प्राप्त झाली. ऋणानुबंध नसेल तर कुत्रा सुद्धा जवळ येत नाही. आपणास कोणी सहाय्य मागण्यास आल्यास आपण शक्य तेवढी मदत करावी. मदत करणे शक्य नसल्यास आपल्या मधुर वाणीने आपली असमर्थता व्यक्त करावी, परंतु निष्ठुर होऊ नये. जर तुम्ही कठोर वागल्यास सर्व भूतांमध्ये चैतन्य रूपाने वास करणारा मी सुद्धा तुमच्याबरोबर तसेच वर्तन करेल. तुम्ही जसे लोकांशी वागाल तसेच लोक तुमच्याशी वागतील. या संपूर्ण सृष्टीतील सत्याचे एकमेव मूल कारण मी आहे. मी सर्व सत्याचे सर्वमय परमसत्य आहे. वेदात सुद्धा सांगितले आहे की ज्ञानाचे अंतिम सत्य ब्रह्म आहे. श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून बापन्ना चारुलूच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मोठ्या प्रेमभावाने श्रीपादांनी आपल्या बाल हातांनी ते टिपले आणि म्हणाले, आजोबा, तुम्ही सर्वदा माझ्या ध्यानातच असता. तुमचा जन्म धन्य आहे. मी नृसिंह सरस्वतीच्या अवतारात अगदी तुमच्यासारखेच रूप धारण करणार आहे. हे त्रिवार सत्य आहे. बोलताना श्रीपादांनी आजोबांचा हात हातात घेतला होता. यावेळी बापन्नाचार्युलू म्हणाले, श्रीपादा, माझ्या मनात कित्येक दिवसापासून एक शंका आहे, विचारू का? त्याच क्षणी श्रीपाद चिरहास्य करून म्हणाले, माझ्याकडे काय शंका आहे? मी 10 वर्षाचा बालक तुमच्या शंकेचे समाधान कसे करू शकेन? प्रयत्न करून पाहिन. यावर बापन्नाचार्युलूने प्रश्न विचारण्यास आरंभ केला. ते म्हणाले, सृष्टी, स्थिती आणि लय याचे कर्ते ब्रह्मा, विष्णू, महेशच आहेत ना? श्रीपाद म्हणाले, हो, यात शंकाच नाही. त्यांच्या स्त्री शक्ती स्वरूपात सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती आहेत ना? यावर श्रीपादांनी होकारार्थी मान हलविली. या त्रिमूर्तींना आणि त्यांच्या 3 शक्तींना निर्माण करणारी आदी पराशक्ती आहे ना? श्रीपाद म्हणाले, हो. यावर बापन्नाचार्युलू म्हणाले, तर त्यांच्या समोर तू कोण आहेस? तू नेहमी माझ्या बांधवांना सांगतोस ती वासवी कन्या कोण? तुम्ही दोघे बहीण भाऊ आहात, याला काही शास्त्राधार आहे काय? श्रीपाद सर्व देवस्वरूप, सर्व देवतांचे मूळ श्रीपाद प्रभूच. एकानंतर एक असे अनेक प्रश्न ऐकून श्रीपाद प्रभू मुग्धपणे हसले आणि म्हणाले, आजोबा, आत्ताच तुमच्या दृष्टीसमोर काट्याच्या झाडास सद्गती दिली. मी केलेल्या कामास काही शास्त्रप्रमाण आहे काय? यासाठी अशा प्रकारच्या चिकित्सेची गरज नाही. मी योगी असून सर्व योगक्रियात असतो. त्यामुळे कोणत्याही भूमिकेत मी समरस होतो. सृष्टी ही माझी मायाच आहे. तिलाच आपण सृष्टी मानतो. संपूर्ण सृष्टीत एकच भगवत चैतन्य भरून राहिले आहे. ते विविध स्थितीत, विविध अवस्थेमध्ये परिणामाला वशीभूत होऊन राहिले आहे. या परिणामक्रमाला कालाचा आधार आहे. कालाचे ज्ञान प्राप्त होत असल्याने परिणाम चक्र अनुभवास येते. या कालाची गणना आकाशातील सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांच्या गतिमानाने कळते. अत्रि महर्षींना त्रिकालाचे आणि 3 अवस्थांचे ज्ञान होते. या सृष्टीतील एक महान पतिव्रता म्हणून अनुसूया माता प्रसिद्धी पावली. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मला सृष्टी, स्थिती आणि लय तसेच स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा 3 देहांबद्दल आणि भूत, भविष्य आणि वर्तमान कालाबद्दल एकाच कालात अनुभव येतो. यामुळे माझे नित्य वर्तमानच असते. घडून गेलेले, घडत असलेले आणि पुढे घडणारे हे सर्व मी एकाच काळात अनुभवतो.
अशा स्थितीत त्रिमूर्ती त्रिशक्ती माझ्यात असणे ही आश्चर्याची गोष्ट नाही. त्रिमूर्ती त्रिशक्ती सृष्टीच्या उपपत्तीच्या अगोदर आदी पराशक्तीच्या रूपाने होत्या, ही गोष्ट खरीच आहे. मी आणि आदी पराशक्ती दोघे अभिन्न स्वरूप आहोत. यातील एक सूक्ष्म अंश असल्याने समस्त सृष्टीतील मातृगर्भात एक महासंकल्प आदी पराशक्ती रूपाने विलसत असतो. तेच ब्रह्मयोनी स्वरूप आहे. त्यातूनच त्रिमूर्ती त्रिशक्तींचा आविर्भाव झाला. त्या आदी पराशक्तीस निर्माण करण्याचा संकल्प असो किंवा सृष्टी रचनेचा संकल्प असो, तो कसा संभव आहे याची प्रबोधन शक्ती मीच आहे. यामुळे महासंकल्प स्वरूप मीच आहे. त्या महासंकल्प सिद्धीसाठी आदी पराशक्तीचा आविर्भाव झाला. तसेच त्रिशक्तीचा आविर्भाव झाला. तो महासंकल्प रूपच परमगुरु स्वरूप आहे. हा अत्यंत रहस्यपूर्ण विषय आहे. या महान संकल्प स्वरूपात संकल्प मिळताच तो तात्काळ सिद्ध होतो. संकल्प होणे आणि सिद्धी पावणे या दोन्ही गोष्टी एका वेळेला घडत असतात. सर्व शक्तींना एकत्र धरून ठेवणारी मूळ शक्ती मीच आहे. सृष्टीतील माता शिशु संबंध, पिता पुत्र संबंध, पती पत्नी संबंध, भाऊ बहीण संबंध हे अनिवार्य संबंध आहेत. या पवित्र संबंधांना आदर्श स्वरूप म्हणून देवी देवता पृथ्वीवर अवतरित होतात. जीव म्हणजे मायेची शक्ती. मी मायेच्या अतीत असलेली महाशक्ती आहे. मायाशक्ती असो अथवा महाशक्ती असो, ती योगशक्तीमुळे फलद्रूप होत असते. जी महाशक्ती स्त्री स्वरूपात वासवी कन्यका म्हणून ओळखली जाते, तीच महाशक्ती पुरुष स्वरूपात श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरली आहे. या दोन्ही शक्तींचा आविर्भाव सुद्धा महासंकल्पांना अनुसरूनच आहे. आदिपराशक्तीची अथवा मूळ दत्त स्वरूपाची आराधना केली असता त्रिमूर्ती आणि त्रिशक्ती अंतर्लीन होतात. या दैवी संबंधांना आणि त्यांच्या तत्वांना, त्या स्थितीतील अनुभूती केवळ साधना संपन्न जीवांना अवगत होते. आदिपराशक्तीची अथवा मूळ दत्त स्वरूपाची आराधना केली असता त्रिमूर्ती आणि त्रिशक्ती अंतर्लीन होतात. या दैवी संबंधांना आणि त्यांच्या तत्वांना, त्या स्थितीतील अनुभूती केवळ साधना संपन्न जीवांना अवगत होते. श्रीपाद प्रभूची आराधना करणाऱ्या साधकांच्या पापाचे निवारण. मृगाजवळ जाऊन त्याला संस्कृत व्याकरणाचा बोध करणे निरर्थक असते. संस्कृत शिकून त्या नीच योनीतून मुक्तता मिळवावयाची असल्यास मानव जन्मातील मिळणारी समर्थता असणाऱ्या व्यक्तीकडून व्याकरण शिकले पाहिजे. माझ्या प्रत्येक जीवाशी अंतर्गत संबंध असल्यामुळे मी जीवाचे संस्कार आणि मलिनता स्वीकारतो. प्रतिदिन केलेल्या स्थान संध्या जपादिकामुळे जीवाची मलिनता मी दग्ध करून त्याला त्या परिणामांपासून मुक्त करतो. वास्तविक पाहता माझी पूजा करण्याची आवश्यकता नाही. माझी आराधना करणाऱ्या भक्तांचे पापसंस्कार मी आकर्षून करून घेतो. भक्तांनी आपापल्या कुलदेवतांची पूजा केल्यास ती माझ्या स्वरूपाची स्थूल पूजा होईल. ती पूजा केल्याने मिळणारे महाफल माझी आराधना करणाऱ्या भक्तांना मी अर्पण करतो. तुम्ही कर्म न केल्यास तुम्हास फळ मिळणे शक्य नाही, म्हणून मी तपश्चर्या आणि महापुण्य कर्माचे आचरण करतो. मी अनंत चैतन्य असल्याने उत्तम कर्म करणाऱ्या साधकांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार कर्माचे फळ तात्काळ मिळवून देतो. माझे आदिगुरु स्वरूपच आहे. माता पिता धन दौलत याचे हक्कदार मुले असतात. त्याचप्रमाणे गुरूंच्या तपोशक्तीचे त्यांचे शिष्य वारसदार असतात. भगवान कृष्णांनी गीतेत सुद्धा सांगितले आहे की मानवाला कर्म करणे अनिवार्य आहे. माझ्या तपाराधनेला समाप्ती नाही. श्री दत्तात्रेयांप्रमाणेच मी सुद्धा सुलभ प्राप्त दैवत आहे. इतर देवदेवता भक्तांनी केलेल्या तपश्चर्येवर संतुष्ट होऊन त्यांना वर प्रदान करतात. गुरुस्वरूप असलेले श्री दत्तात्रेय त्यांच्या शिष्यांच्या वर प्राप्त करण्याच्या मार्गातील अडचणी आणि दुष्टशक्तींना आपल्या तपोबलाने दूर करतात. ते अनुग्रह करणारे परम कारुण्य मूर्ती स्वरूप आहेत. आजोबा मला स्मरण करताच प्रसन्न होणारे दैवत असे म्हणतात. सर्वांचे मूळ असलेला गुरुरूप मीच आहे. हे महान करुणेने अवतरित झालेले परमगुरुतत्व स्वरूप असल्याने या अवताराला समाप्ती नाही. माझ्या भक्तांच्या हाकेला मी तात्काळ साथ देतो. माझ्या भक्तांची हाक केव्हा येते याची मी वाटच पाहत असतो.
साधकांनी माझ्याकडे एक पाऊल जरी टाकले तरी मी त्यांच्याकडे 100 पावले चालून जातो. माझ्या डोळ्यांच्या पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांची काळजी घेतात त्याप्रमाणे माझ्या भक्तांची मी काळजी घेऊन त्यांच्या संकटातून अडचणीतून सोडवितो. ही माझी सहज प्रवृत्ती आहे. श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर मी त्यांना प्रश्न केला, हे महागुरु, मी सोमलता आणि सोमयागाबरोबर अनेकांकडून ऐकले आहे. कृपा करून त्याबद्दल विवरण करून सांगावे. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, सोमलता ही संजीवनी वनस्पती आहे असे म्हणतात. तुला ती पाहायची आहे काय? मी होकारार्थी मान हलवली. तत्काळ श्रीपाद प्रभूंच्या हातात संजीवनी वेले प्रकट झाली. त्यांनी ती मला मोठ्या सन्मानाने दिली. तो त्यांचा दिव्य प्रसाद अजून माझ्या पूजा मंदिरात जपून ठेवला आहे. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, ही संजीवनी वनस्पती हिमालयातील पर्वत श्रेणीत, काश्मीरमधील मानस सरोवराजवळ, सिंधू नदीच्या उगम स्नानाजवळ, मल्लिकार्जुन प्रभूंचा नित्य निवास असलेल्या श्री शैल्य पर्वतावर, सह्याद्री, महेंद्र देवगिरी, विंध्य पर्वत श्रेणी, बद्री अरण्य प्रांतात मिळते. या मुळीच्या प्रभावानेच लक्ष्मणाची मूर्छा दूर झाली होती. या वनस्पतीच्या सेवनाने अनेक असाध्य रोग बरे होतात. लेपाने आकाशगमन सिद्धी प्राप्त झाल्यासारखे वाटते. सेवनाने हाडांना बळकटी येते, नेत्रकांती वाढते, श्रवणशक्ती सुधारते. या मुळीच्या प्रभावाने अग्निभय, जलभय आणि विषभय दूर होते. या मूलिकेमुळे अष्टसिद्धी प्राप्त होतात. या संजीवनीच्या झाडाला शुक्ल पक्षाच्या सुरुवातीपासून रोज एक पान येऊन पौर्णिमेपर्यंत 15 पाने येतात. कृष्ण पक्षाची सुरुवात होताच प्रत्येक दिवशी एक पान गळून पडते आणि अमावस्येला झाड वाळून जाते. या वाळलेल्या झाडाची एक फांदी रात्री पाण्यात भिजवून ठेवल्यास त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो. सह्याद्री पर्वत श्रेणी, भीमाशंकर पर्वताजवळ क्रूरमृग या संजीवनी मुळीचे रक्षण करतात. अमावस्येच्या रात्री सुद्धा दिव्य कांतीने चमकणारी संजीवनी मुळी शोधणे सोपे होते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, हे गुरुचरणा, याप्रमाणे 24 प्रकारच्या दिव्य औषधी मुळी आहेत. त्या सर्व अत्यंत पवित्र आहेत. त्यांचा आश्रय देवता शक्ती घेतात. पवित्र अशा वेद मंत्राचा उच्चार करीत अत्यंत विनम्र भावाने या मुळी तोडल्या पाहिजेत. त्या 24 औषधी मूलिका अशा आहेत: सोम 2, महासोम 3, चंद्र 4, अंशमान 5, मंजुवान 6, रजित प्रभू 7, दुर्वा 8, कानियान 9, श्वेतान 10, कनकप्रभा 11, प्रतानवान 12, लाली वृत्त 13, करदीर 14, अंशवान 15, स्वयंप्रभा 16, रुद्राक्ष 17, गायत्री 18, ऐष्टम 19, पावत 20, जगत 21, शाकर 22, अनिष्टम 23, रक्त आणि 24 त्रिपाद गायत्री. मी श्रीपादांचा निरोप घेऊन पिठिकापुराहून निघालो. मी शंकर भुट्टाला हा वृत्तांत विवरण करून सांगितला. महागुरूचा मानस संचार पूर्ण झाला आणि त्यांच्या दर्शनास येण्याची आज्ञा मिळाली. मी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाने धन्य झालो. मला त्यांच्या दिव्य हस्तांनी फळाचा प्रसाद मिळाला. श्रीपाद प्रभू मला म्हणाले, कृष्णा नदी ओलांडून मांचल ग्रामास जा. या गावाची ग्रामदेवता तुम्हास आशीर्वाद देईल. तिचा आशीर्वाद घेऊन तुम्ही पुन्हा कुरुगड्डीस या. तुम्ही माझ्या जवळ असा किंवा माझ्या दूर असा, माझे तुमच्याकडे सदैव लक्ष असते हे ध्यानात असू द्या. भविष्यात हे मांचाल ग्राम विश्वविख्यात होईल. एका महान पुरुषाच्या जीवन समाधीमुळे हे गाव प्रसिद्ध होईल. या महापुरुषाच्या लीला अद्भुत असतील. पेटिकापुरम स्थूल दृष्टीने पाहिल्यास एक आहे, सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास वेगळे आहे. तेच सुवर्ण पेटिकापुरम. ते माझ्या शरीरास वेढून तेजोवलय सुप्रतिष्ठित आहे. कोणत्याही योगातील, कोणत्याही देशातील, कोणत्याही कालातील व्यक्ती असो, माझ्या नेत्रकटाक्षाने त्याचे चैतन्य सुवर्ण पेटिकापुरात सुप्रतिष्ठित होते. ही योगदृष्टी असणाऱ्या भक्तांना कळणारा विषय आहे. सुवर्ण पेटिकापुरातून जीवन चैतन्याला स्थान संपादन करून घेणारे सारे भक्त धन्य आहेत. त्यांना मी जन्मजन्मांतरी सांभाळीत राहीन. पिता समान शंकर भट्टा अनेक शतसंवत्सरानंतर माझ्या अंगणात महान संस्थान उभारण्यात येणार आहे. ते
माझ्या आजोबांच्या घरी जेथे माझा जन्म झाला त्या ठिकाणी औदुंबर वृक्षाच्या छायेत असेल. माझा पुढचा अवतार श्री नृसिंह सरस्वती या नावाने होणार आहे. या अवताराची मूर्ती सुद्धा या महासंस्थानात स्थापन होईल. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, हे पहा, मी तुम्हाला दिव्य दृष्टी देत आहे. असे म्हणून त्यांनी गुरुचरणांच्या आणि माझ्या भ्रूमध्यावर दृष्टी रोखून ठेवली. ते सुंदर दृश्य पाहून आम्ही धन्य झालो. त्यांचा संकल्प अमोघ आहे. त्यांच्या लीला अद्भुत आहेत. आम्ही पुढे जाण्यास निघालो तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, वशिष्ठ ऋषींचा अंश असलेला एक भक्त माझ्या संस्थानात पुजारी म्हणून येईल. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. येथे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या मालिकेतील 20वे पुष्प संपन्न झाले.